नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त आहात ना? आय होप मस्त असतात, मजेत असतील आशा करते. आजचा मिनी ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचं कारण हे होतं की म्हणजे ना आता बरेच म्हणजे आता ना गावामध्ये कोणीच लोकं राहिलेले नाही आहेत. तर गाव असं सुन्न झालेलं आहे असं मला तर वाटतं. कारण ना पहिल्या काळातला म्हणजे पहिला जो जमाना होता ना, तो वेगळाच आणि आत्ताच वेगळा. आजकाल कसं ना प्रत्येकाला ना असं सिटीमध्येच राहायला आवडतं. जी आजची पुढची जी पिढी आहे आपली तर त्यांना ना प्रत्येक जणाला ना असं खेडेगावात राहायला आवडतच नाही आहे. त्यांना प्रत्येक जणाला सिटी म्हणजे शहरांच्या ठिकाणीच त्यांना राहायला आवडतं. पण कसं असतं ना, नवीन-नवीन खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं आणि असं वाटतं की खूप छान असं हे जीवन आहे, आनंदी जीवन आहे. पण 2-3 वर्ष नवीन-नवीन म्हटल्यानंतरनं एक 2-3 वर्ष गेल्यानंतरनं सहज आपल्याला समजतं, की अरे खूप कठीण आहे हे शहरातलं जीवन. सिटीमध्ये राहण्याचं जीवन खूप कठीण आहे. म्हणजे कठीण म्हणण्याच्या ऐवजी ना जिथे पैसा आहे ना, तिथं कठीण काहीच नाही आहे. कोणतीच गोष्ट कठीण वाटत नाही आहे. पण आपल्याकडे जर पैसा नसेल, तर प्रत्येक गोष्ट आपल्याला कठीण वाटते. तर पुणे, मुंबई म्हणजे जास्तीत आता मी आता इथे राहते पुण्यात. तर त्याच्या हिशोबानं जर आपल्याला पुण्यामध्ये जर राहायचं असेल, पुणे सिटीमध्ये जर राहायचं असेल ना, तर एक महत्त्वाचं कारण म्हणजे ना आपलं स्वतःचं घर असायला पाहिजे. म्हणजे ना आपल्याला कोणतीच गोष्ट कठीण होणार नाही. जर आपण रेंटनं जर राहत असेल रेंटनं जर राहायचा विचार जर म्हणजे सुरुवातीला प्रत्येकजण रेंटनंच राहतं आणि तिथूनच सुरुवात सगळ्यांची स्वतःच्या घराकडेच होती, असं मला तरी वाटतंय. आणि सुरुवातीचा काळ खूप कठीण असतो आणि आपलं बजेट रेंट म्हणजे आपल्या घराचं भाडं, आपला किराणा, आपलं मुलांचा खर्च, गॅस म्हणजे सगळाच विचार जर केला ना, आपली सॅलरी किती आणि आपला खर्च किती तर ह्यावर म्हणजे सगळं डिपेंड असतं आपल्याकडे आपली सॅलरी किती. आता सॅलरी जर म्हणायला गेलं तर ना प्रत्येकाची सॅलरी महिन्याला फिक्स असते. पण जे आपले जे बिझनेस करणारे असतात, धंदे करणारे असतात तर त्यांचं तसं